तर मी स्वतःला शरद पवारांचा वारसदार समजत नाही. हे काही शेअर्स आणि प्रॉपर्टी नाही आहे. आमचं आमराईतलं बारामतीचं घर नाही आहे की ते दादाला मिळणार, मला मिळणार, का राजू दादाला का रोहितला मिळणार. दादाला वाटू शकतं ना की ह्या सगळ्यांनी हित केलं, मलाही करायचं आहे. नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशाला हे सांगितलं शरद पवारांच्या वारसदार ह्या सुप्रिया सुळे आहेत. हे कधीच होणार नाही. हे रेकॉर्ड करून ठेवा. अजित पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असं 8 नाही 10 जन्मात होणार नाही. देशासह महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आलाय. महाराष्ट्रातली राजकीय घडामोड म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसनं पहिल्यांदा 2 कार्याध्यक्षांची नेमणूक केली आहे. त्यातल्या एक कार्याध्यक्षा आहेत सुप्रिया सुळे. आज आपल्यासोबत सुप्रिया सुळे आहेत. लोकमत डिजिटल न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे. हा सुप्रिया सुळेंचा कार्याध्यक्ष बनल्यानंतरचा पहिला इंटरव्ह्यू आहे, त्यामुळे सुद्धा उत्सुकता आहे. ताई, शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्ष बनवणं किंवा 2 कार्याध्यक्षांपैकी एक कार्याध्यक्षपद तुम्हाला देणं याचा अर्थ काय घ्यायचा? एकतर हे पद शरद पवारांनी नाही दिलेलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेलं आहे आणि हा एक सामूहिक निर्णय पक्षाने घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे फार त्याचा काही विचार करण्यासारखं त्याच्यात काहीच नाही आहे. कारण एक संघटनेने एक जबाबदारी संघटनेतली दिली आहे. त्या संघटनेत अनेक लोकांना जबाबदाऱ्या मिळत असतात, म्हणून त्याच्यामागे फार काही राजकारण वगैरे असतं असं नाही. तो एक जॉब आहे, एक काम आहे, एक जबाबदारी आहे. आणि मला विचाराल तर ती एक मोठी जबाबदारी आहे. याचं कारण असं की पक्षाचे अनेक लोकांच्या अनेक प्रश्न, समस्या, पक्षाचं पुढची ग्रोथ ही सगळी माझ्या आणि प्रफुल्लबाईंवर आज खूप मोठी विश्वासाच्या नात्याने पक्षाने जबाबदारी टाकली आहे. तर मला प्रफुल्लबाई तर अनेक वर्ष काम करतच होते. मी पहिल्यांदा आदरणीय पवारसाहेब आणि प्रफुल्लबाईंच्या नेतृत्वाखाली दिल्लीत आणि राज्यात आता काम करणार आहे. त्याच्यामुळे एक वेगळा एक्सपिरियन्स, एक वेगळी जबाबदारी आणि दडपण आहे. ताई, पण तुम्ही दिल्लीमध्ये नाही म्हटलं तरी आता 18 वर्षांपासून आहात. चौथ्यांदा तुम्ही खासदार आहात दिल्लीत. राष्ट्रीय राजकारणामध्ये तुमचा वावर तसाही आधीपासून आहे, म्हणून कार्याध्यक्षपद हे सहज जातं. राष्ट्रीय पातळीवरती पक्ष न्यायचा आहे पुन्हा, हे सुद्धा एक आव्हान आहे. नाही, आयुष्यात सगळं कुठलीही जबाबदारी हे आव्हानच असतं आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की पार्लमेंटमध्ये काम करणं एक मोठी जबाबदारी दिल्लीत होतीच, पण त्याच्याबरोबर संघटनेचीही जबाबदारी आता आहे. त्याच्यामुळे आता दोन्ही रोल्स करावे लागणार आहेत. तुम्ही संघटनेची जबाबदारी म्हणालात म्हणून विचारतोय. तुमच्याकडे बिंग कार्याध्यक्ष प्रदेश महाराष्ट्र, ती जी राष्ट्रवादी आहे, प्रदेश राष्ट्रवादी, तिचीही जबाबदारी आहे. तर यामागे लॉजिक काय? याचं उत्तर पक्षालाच विचारावं लागेल. एक आणि दुसरं, काम करण्यासाठी काही लॉजिक नसतं, ती जबाबदारी असते. लोकांना खूप वेळा असं वाटतं अरे हे पद म्हणजे वावा, त्याला एक खूप अट्रॅक्शन असतं. ते पक्षाच्या किंवा कुठलीही जबाबदारी ही एक मोठं दडपण असतं, मी पुन्हा सांगते. त्याच्यामुळे लोकांना असं अर्थानं वाटतं अरे हे खूप. आणि मी तुम्हाला सांगू, पॉवर हा शब्द हा खूप कसा सांगू मी तुम्हाला, तो खूप मिराजसारखा आहे. जसा पवार आहे. पॉवर इज रियालिटी. पण पॉवर इज अ टूल. माझ्यासाठी ते साधन आहे. पॉवर म्हणजे असं नाही की आपलं टेबलवर ठेवलं किंवा खाल्लं, असं नाही आहे. ते एक साधन आहे, एक टूल आहे लोकांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी. माझ्यासाठी पॉवरचा अर्थ तेवढाच आहे. ताई, तुम्ही कार्याध्यक्ष आहात, तुमच्याकडं महाराष्ट्र राष्ट्रवादीची जबाबदारी आहे. याचा अर्थ महाराष्ट्राचे जे कोणी प्रदेशाध्यक्ष असतील, ही विल रिपोर्ट टू यू. नो, असं काही नसतं. जबाबदारी म्हणजे त्यांच्या बरोबरीने त्यांना काही मदत लागली तर आपण त्यांच्याबरोबर काम करणे. जबाबदारी म्हणजे काय, शेवटी निर्णय तिथला म्हणजे तिथलीच व्यक्ती जी कोणी असेल त्याच्यावरच असते ना कुठल्याही पक्षामध्ये. जेव्हा आपल्यावरती जबाबदारी वी हॅव टू कॉम्प्लिमेंट इच अदर. म्हणजे आता समजा काही दिल्लीमध्ये काही कामं राज्याची असतील, त्याचा फॉलोअप घेणे, कुठल्या पक्षाबरोबर आपल्याला काही काम करायचं असेल तर त्या राष्ट्रीय पक्षाबरोबर जाऊन भेटणे, फॉलोअप करणे. महाराष्ट्रामध्ये काय आहे, समजा उद्या अखिलेश यादवांशी काही चर्चा करायची वेळ आली तर अर्थातच इथले सांगतील जावा बाबा तुम्ही दिल्लीत काम करता, अखिलेशजींची वेळ घ्या, माहिती करा. दीदींबरोबर काय बोलायचं, जावा काम करा. त्याच्यामुळे इट्स अ रोल ऑफ अ कॅटलिस्ट अँड कॉम्प्लिमेंटिंग इच अदर.
पण त्याचबरोबर तुम्ही केंद्रीय निवडणूक समितीच्या अध्यक्ष आहात। याचा अर्थ एक पत्रकार म्हणून मी असा काढलाय की तिकीट वाटपाचे सर्वाधिकार तुमच्याकडे आले। नाही नाही, त्याचा अर्थ तिकीट नाही, इलेक्शन कमिशन जी जी कामं करायची असतात ती करायची आहे, त्याच्यात तिकीट वाटप येत नाही। त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि इलेक्शन कमिशनचं जे नातं आहे ते चांगलं ठेवणं, पारदर्शक ठेवणं, त्याचा सगळा फॉलोअप घेणं, हे सगळं सगळं काम त्याच्यात आहे। म्हणजे राज्यासह देशातल्या निवडणुकांचा अध्यक्षपद असं नाही? नाही नाही नाही, तिकीट वाटपाचा इश्यूच येत नाही। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जेव्हा तिकीट वाटली जातात तेव्हा आमच्याकडे पॅनल असतं, होय। कुठली एक व्यक्ती निर्णय घेतच नाही, आमच्याकडे पॅनल असतं आणि खूप पारदर्शकपणे ती प्रक्रिया होते आमच्याकडे। ताई, तुम्ही कार्याध्यक्ष व्हायच्या आधी एक नाट्य महाराष्ट्रामध्ये शरद पवारांच्या बाबतीत घडलं, ते म्हणजे त्यांनी एकाएकी पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशनाच्या वेळेस मी राष्ट्रीय पद सोडू पाहतोय, माझ्या ठिकाणी दुसरा राष्ट्रीय अध्यक्ष निवडा असं म्हणणं, आणि नंतर मग आपण बघितलं की याच वास्तूमध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये तो कार्यक्रम होता, तिथे तुम्ही सगळे गहेवरून आलात, तुम्ही सर्वांनी विनंती केली, आवाहन केलं की नाही तुम्हीच आम्हाला अध्यक्ष हवेत। शरद पवारांना असं का वाटलं की राष्ट्रीय अध्यक्षपद सोडावं? याचं उत्तर तेच देऊ शकतं एक, आणि ते नाट्य नव्हतं, ते वास्तव होतं। त्यांनी खरंच ते भाषण केलं होतं त्याच्या, आणि ते सगळ्या देशांनी टी व्हीवर पाहिलं, त्याच्यामुळे नाट्य शब्द त्याच्यासाठी योग्य नाही, ते वास्तव आहे। त्यांची इच्छा होती ते करायची, आणि मी त्याच्यावर काहीच मत प्रकट केलेलं नाही आहे। एकतर त्याच्यावर कार्यकर्ते, सहकारी, चॅनल्स, अनेक राज्यांचे मोठे नेते, नॅशनल नेते, या सगळ्यांच्या माध्यमातून जो फीडबॅक आला त्याच्यातून ते पुढे झालं, पण त्याचं योग्य जे उत्तर असेल ते स्वतःच देऊ शकतात, मी कशी देणार? ताई, जेव्हा सत्ता असते पक्षाकडे सगळं आलबेल असतं, सत्ता गेल्यावरती कुरबुरी सुरू होतात। तुम्हाला असं वाटतं सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही कुरबुरी आहे किंवा आलबेल नाही आहे, आणि त्याचे पडसाद हे वेगवेगळ्या पद्धतीने उमटत आहेत? एकतर सत्ता ही कुणाचीच परमनंट नसते, त्याच्यामुळे जो कोणी राजकारणात किंवा कुठल्याही कामात असतो, म्हणजे चॅनलमध्ये असला तरी एक चॅनल कंटिन्युअसली नंबर 1ला असूच शकत नाही। त्याच्यामुळे जेव्हा आपण एक प्रोफेशनल म्हणून काम करतो तेव्हा वास्तवतेतच जगायला पाहिजे। अमिताभ बच्चन आहेत, पण त्यांचे पिक्चर फ्लॉप होतात ना, म्हणून काय अमिताभ बच्चन राहत नाहीत असं होत नाही ना। त्याच्यामुळे जो एखादा प्रोफेशनल म्हणून काम करतो त्याच्या पदरात जितकं यश पडतं तेवढंच अपयशही असतं, हे सगळ्यांनाच माहिती आहे, पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जेवढी चर्चा होत नाही राष्ट्रवादीची, तेवढी राष्ट्रवादीच्या बाहेर होते, म्हणजे चॅनल्समध्ये, पक्षांमध्ये। आमचे अनेक विरोधी, म्हणजे विरोधी पक्ष ज्या पद्धतीने आम्हाला अटॅक करतात, मला कधी कधी वाटतं आम्हीच सत्तेमध्ये आहोत। हां ताई, शरद पवारांचा विषय जेव्हा जेव्हा निघतो त्यात अनेक प्रश्न असतात, त्या प्रश्नांचे अनेक अर्थ असतात। मला तुम्हाला स्पेसिफिकली विचारायचं आहे, शरद पवारांनी स्वतःची जबाबदारी तुम्हा दोघांवरती वाटणे, म्हणजे प्रफुल्लभाई आणि सुप्रिया सुळे, याचा अर्थ नेमका काय घ्यायचा? कारण आत्ता शरद पवार हे राष्ट्रीय राजकारणामध्ये समन्वयकाची मोठी भूमिका बजावत आहेत। मला स्वतःला असं वाटतं की पाटण्यामध्ये जी बैठक झाली त्या बैठकीला एकीकडे राहुल गांधी, दुसरीकडे ममता बॅनर्जी, तिसरीकडे नितीश कुमार, अरविंद केजरीवाल, विदाऊट शरद पवार यांचं कोऑर्डिनेशन एकत्र येणं शक्य नाही। शरद पवार मोठा रोल प्ले करतात? नाही, माझं असं वाटतं की ज्या आयुष्याच्या टप्प्यावर ते आहेत, अर्थातच ट्रान्झिशन हे सुरूच व्हायला पाहिजे, अर्थातच। त्याच्यामुळे त्यांनी 2 कार्याध्यक्ष नेमणं, त्याच्यात काहीच मला गैर किंवा वेगळं वाटत नाही, ते व्हायलाच हवं होतं, या मताची मी आहे। आणि ते मला मिळालं म्हणून नाही, पण कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये देअर हॅज टू बी अ सक्सेशन प्लॅन, कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये एक। आणि दुसरं मला असं वाटतं ते पक्षाचं काम आणि जे अलायन्समध्ये जे ते बोलत राहतात किंवा ज्या जबाबदाऱ्या ते घेतात तिथे, किंवा तो रोल जो करतात तो त्यांनी अनेक वर्ष केलेला आहे। त्याच्यामुळे आदरणीय पवारसाहेब एक 24/7 पॉलिटिशियन आहेत, जुन्या काळातले 24/7 पॉलिटिशियन। त्यांना दुसरा कुठलाही इंटरेस्ट नाही, ते राजकारणाशिवाय दुसरं काही करू शकत नाही, दॅट इज हिज कोर स्ट्रेंथ। आणि त्यांनी कधी तो कोर स्ट्रेंथ त्यांच्या करिअरमध्ये डायल्यूट होऊ दिला नाही, ही इज व्हेरी फोकस्ड। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजकीय भाषण करताना असं म्हणणं की राष्ट्रवादी काँग्रेसला मतं म्हणजे शरद पवारांच्या मुलीला म्हणजे सुप्रिया सुळेंना मतं देणं आहात, तर तुम्ही अशी मतं देणार का? हे विधान पंतप्रधानांचं ऐकल्यानंतर तुमची पहिली स्वाभाविक प्रतिक्रिया काय? माझ्या मनात आलं की
समजा मला मतं दिली, गैर काय? मी मेरिटमध्ये पार्लमेंटमध्ये पास होते, तिथे तर काय माझे वडील मला मार्क देत नाहीत. माझा पार्लमेंटरी परफॉर्मन्स अतिशय पारदर्शकपणे या देशाच्या समोर आहे आणि डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ. त्याच्यामुळे डेटा वाईज माझा परफॉर्मन्स लोकांच्या समोर आहे आणि मला ज्या घरात माझा जन्म झाला याचा मला सार्थ अभिमान आहे. एकतर त्याबद्दल आमच्यावर जे घराणेशाहीचे आरोप होतात ते मला पूर्णपणे मान्य आहेत. मी आहेच ना घराणेशाही, पण घराणेशाही फर्स्ट फूट इन द डोअर. पण आज पार्लमेंटचा 3 टर्म झाल्यानंतरचा जो डेटा या देशासमोर उभा आहे ठेवलेला आहे तो भारतीय जनता पक्षाचेच सत्ता आज केंद्रात आहे. तो त्यांचा डेटा आहे, तो काय मी किंवा माझे वडील किंवा माझा भाऊ हे तर तो डेटा देत नाही आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं आपला जन्म एखाद्या घरात झाला असेल म्हणून आपल्याला सगळंच आयतं मिळालं, आयतं खूप मिळालं आहे त्याच्यात नाही. आणि घराणेशाहीबद्दल मी कुठल्याच तोंडाने म्हणू शकत नाही आय एम त्याच्यात काय आणि त्याच्यात वाईट काय आहे. एखाद्या घरात चांगल्या घरात जर आपला जन्म, एक तर सगळ्यांचाच जन्म चांगल्याच घरात होतो या मताची मी आहे, आणि प्रोफेशनली जर एखाद्या त्या गावात एखाद्या कामात आपण गेलो असो, म्हणजे डॉक्टरचा मुलगा डॉक्टर तुम्हाला चालतो, वकिलांचा चालतो, मी डिफेंड करत नाही आहे, पण लोकांनी अरे म्हणजे आज चंद्रचूड साहेब सिनियर त्यांचं केवढं मोठं नातं आमच्यासाठी खूप मोठे होते, थोर होते, मार्गदर्शक होते. त्यानंतर त्यांचे सुपुत्र आज जेव्हा CJ होतात आम्हाला अभिमान वाटतो त्या गोष्टी. आम्ही लगेच म्हणत नाही अरे घराणेशाही नाही नाही, किती म्हणजे आज चंद्रचूड साहेब असते तर त्यांना किती अभिमान वाटला असता की त्यांचे सुपुत्र आज CJ आहेत. तर मला त्यात काही गैर वाटत नाही. पण मी पुन्हा पुन्हा सांगते फर्स्ट फूट इन द डोअर हे नक्की आमच्यासाठी सोपं आहे. पण तुम्ही एक गोष्ट करत नाही कधी की कॉन्स्टंट कंपॅरिझन ही होत असते ना. आदरणीय पवारसाहेब माझ्या वयामध्ये त्यांचं किती कर्तृत्व होतं, त्या मानाने माझं काहीच नाही आहे. मग तुम्ही माझा कॉन्फिडन्स पण शेअर करू शकता की अरे मग तुमचे वडील तर 4 वेळा तुमच्या वयात मुख्यमंत्री होते, तुम्ही काय केलं, तुम्ही तर 3 वेळा खासदारच झाला. मग तुम्हाला असं कधी आम्हाला वाटत नाही की आम्हाला असं वाटत असेल की अरे हो आपल्या वडिलांच्या मानाने आपलं काहीच नाही. पण शरद पवार आहेत, सुप्रिया सुळे, वी आर 2 डिफरंट पर्सनॅलिटीज. त्याच्यामुळे मला असं कधीच दडपण येत नाही की आपल्या वडिलांच्या कर्तृत्व एवढं मोठं आहे त्या मानाने आपण आयुष्यात त्यांच्या वयाला इस्तोवर काय. ही लिव्ड हिज लाईफ ऑन हिज टर्म्स, आय एम लिव्हिंग माईन ऑन माय टर्म्स. नरेंद्र मोदींनी असं म्हणणे की सुप्रिया सुळेंना मतं देणं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला मतं देणं किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला मतं द्यायची असतील तर तुमची मतं सुप्रिया सुळेंना जातील. याचा अर्थ असा आहे की नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशाला हे सांगितलं की शरद पवारांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उत्तराधिकारी, शरद पवारांच्या वारसदार ह्या सुप्रिया सुळे आहेत. म्हणजे नरेंद्र मोदींनी जे काम केलं आहे की जे ओरडूनही सांगितलं असतं तर कळालं नसतं, पण आता संपूर्ण जगाला हे कळालं की शरद पवारांच्या वारसदार सुप्रिया सुळे आहेत. मला नाही असं वाटत, मला अजिबात तसं वाटत नाही. एकतर मला कधीतरी ॲक्च्युली वाटलं की माननीय प्रधानमंत्र्यांना कदाचित अभिमानी वाटलं असेल एक मनामध्ये, कारण का तेच म्हणतात बेटी बचाव बेटी पढाव. त्यातून एकुलती एकच मुलगी, त्याच्यातून ती मुलगी आणि तिला राजकारणात जर संधी मिळत असेल तर खरं मला तर वाटतं मनातून आदरणीय मोदीजींना अभिमानच वाटला असेल किंवा कौतुकी वाटू शकतं की एका मुलीला, आणि ते कॉन्स्टंटली म्हणत असतात की मुलींना संधी द्या, मुलींना संधी द्या. आणि उत्तराधिकारी कशाचा, म्हणजे लोक हे जे सातत्याने बोलत असतात मला खूप गंमत वाटते. दिस इज पब्लिक लाईफ. हे काही शेअर्स आणि प्रॉपर्टी नाही आहे. आमचं अमराईतलं बारामतीचं घर नाही आहे की ते दादाला मिळणार, मला मिळणार, का राजू दादाला का रोहितला मिळणार, असं नसतं ते. दिस इज पब्लिक लाईफ. पब्लिक ठरवते, आम्ही नाही ठरवत. आज आदरणीय पवारसाहेब यांना कुणाचे मानसपुत्र म्हणतात तर कैलासाचे यशवंतराव चव्हाणांचं. चव्हाण साहेबांचं आणि पवारसाहेबांचं रक्ताचं नातं नव्हतं, पण आजही चव्हाणसाहेब आणि पवारसाहेब म्हणजे वडील आणि पुत्र असंच समजलं जातं. ती लेगसी ती लोक ठरवतात तो, आणि पब्लिक लाईफमध्ये कोणीही हा गैरसमज करू नये या मताची मी आहे. हे माझं वैयक्तिक मत आहे की पब्लिक लाईफमध्ये उत्तराधिकारी वगैरे असं काहीही नसतं. मला हा प्रश्न स्पेसिफिकली विचारायचा आणि विथ अ स्ट्रेट हार्ट की अजित पवारांचा रोल आता काय आहे. म्हणजे एक तर ते वर्धापन दिनाच्या भाषणामध्ये असं म्हणतात की मला विरोधी पक्ष नेतेपदी राहायचं नाही, मी होण्यास इच्छुक नव्हतो पण श्रेष्ठींनी सांगितले म्हणून मी विरोधी पक्ष नेतेपद स्वीकारलं, आता मला पक्ष संघटनेत जबाबदारी द्या. याचा अर्थ काय घ्यायचा. एखाद्या व्यक्तीला जर संघटनेत काम करायचं असेल तर तुम्हाला नाही वाटत त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे.
कैलासवासी आर पाटलांनी अनेक वर्ष संघटनेत काम केलं. माननीय भुजबळ साहेब अनेक वर्ष पक्षाचे अध्यक्ष होते. त्यानंतर अरुणभाई गुजराती अनेक वर्ष होते. आता जयंत पाटील आहेत. माननीय तटकरे साहेब अनेक वर्ष संघटनेत होते. तर दादाला आयुष्याच्या अशा वळणावर दादा उभा आहे की दादाला वाटू शकतं ना की ह्या सगळ्यांनी इत केलं, मलाही करायचं आहे, त्याच्यात गैर काय एकतर. पण मग त्यांना प्रदेशाध्यक्ष पद हवं आहे हे त्यांनी म्हटलेलं नाही. ते म्हणाले काहीही जबाबदारी जी तुम्हाला आम्ही वाटेल. कुठे म्हणतोय की तीच आहे. मी म्हणले या सगळ्यांनी संघटनेत काम केलंय. ओके. मी फक्त उदाहरणं दिली तुम्हाला. त्याच्यामुळे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर कुठलं पद पाहिजे ह्याची पक्षात चर्चा होईल. पण अजित पवार हे राज्याचे 4 वेळचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. सध्या ते विरोधी पक्ष नेते आहेत. त्यांना जर का पक्ष संघटनेत आणायचं असेल किंवा त्यांची इच्छा असेल तर मग प्रदेशाध्यक्ष पद हेच मोठं आहे. त्याची चर्चा होऊ शकते ना कुठल्या पदाचं काय. आत्ता तर दादानी मागणी केली आत्ता. आणि दादा एनिवे विरोधी पक्ष नेता आणि साधारणपणे मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेता ही 2 पोस्ट इक्वल असतात. म्हणजे साधारणपणे विरोधी पक्ष नेताच नंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होत आहे. अनेक वर्ष महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण विरोधी पक्ष नेत्या, मला आश्चर्य वाटतं आहे की विरोधी पक्ष नेत्याचं एवढं मोठं पद हे जेव्हा मी टी व्ही बघते किंवा वर्तमानपत्र वाचते त्याला एवढं हलकं कसं काय पत्रकार समजायला लागले. नाही पण दादांनीच तसं केलंय. तेच म्हणाले मला व्हायची इच्छाच नव्हती विरोधी पक्ष नेते, मला केलं गेलं आणि आता मला तिथनं निघायचं आहे. एका विश्वासाच्या नात्याने पक्षाने नेहमीच दादावर जबाबदारी टाकली, कारण का दादा कर्तृत्वान आहे. त्याच्यामुळे अर्थातच पक्षाला वाटलंच असेल ना की दादा आपलं उपमुख्यमंत्री तर होताच, LOP व्हायला पाहिजे, लीडर ऑफ ऑपोजिशन. त्याच्यामुळे ते खूप विश्वासाच्या नात्याने जबाबदारी पक्षाने त्याला दिली. ताई, दादा आणि पक्ष आणि कार्याध्यक्ष म्हणून आणि अध्यक्ष म्हणून शरद पवार सगळेच कन्फ्यूज आहे किंवा कॅच 22 मध्ये आहे की अजित पवारांसारखा माणूस जर का पक्ष संघटनेत आला तर आपल्या आमदारांची संख्या वाढते. कारण त्यांनी ते 2019ला दाखवलं आहे. त्यांनी ज्यांना ज्यांना आग्रह धरला बहुतेकांना निवडून आणलेला आहे. तर पक्षात घ्यावं तर मग विरोधी पक्ष नेतापदी कोण, आणि तिथे विरोधी पक्ष नेतेपदावरनं काढलं तर एक वेगळा मेसेज पुन्हा जाईल महाविकास आघाडीत की अजित पवारांना विरोधी पक्ष नेते म्हणून सरकारला फेस करायचं नाही. म्हणजे आत्ताही काय दिसतंय की अजित पवार यांची जी कारकीर्द वर्षभराची आहे त्यामध्ये ते फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टार्गेट करतात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करत नाहीत. त्याच्या उलट शरद पवार आणि सुप्रिया सुळे ह्या देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करतात, असा मेसेज चाललाय. असं हे तुमचं परसेप्शन असेल. म्हणजे मी पार्लमेंटमध्ये मी वैयक्तिक साधारणपणे कुणावरच टीका करत नाही. माझं पूर्ण माझे मतभेद पॉलिसी लेवलला आहे. वैयक्तिक मला थोडी काय करायचं, कुणाची काय घेणं देणं आहे. मी नेहमी पॉलिसी लेवलला टीका करते. मी कधी वैयक्तिक कुणावरही टीका करत नाही. कुणाची आली तरी वैयक्तिक टीका करायची संधी तर मी त्याच्यावर बोलणं टाळते. कारण मला वर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत. आम्ही कधीच, म्हणजे चव्हाण साहेबांनी कधीच वैयक्तिक टीका कोणी केलं नाही आणि पवार साहेबांनी हे ते नेहमीच टाळलेलं आहे. प्रयत्न तरी केलेलाच आहे. त्यांच्या करिअरमध्ये अनेक वेळा त्यांच्यावर टोकाचे हल्ले झाले आणि अनेक वेळा ते बोललेच नाही. असंही झालेलं आणि लोकांना असं वाटायचं अरे हे गप्प काय आहेत, ह्याचा अर्थ ते गिल्टी आहेत. पण कालावधीनंतर कळलेलं आहे की ते गप्पा बसणं ॲक्च्युली वेंट इन हिज फेवर. त्यांना ते तुतुमेमेमध्ये पडायचंच नव्हतं, कारण का ते पॉलिसी लेवलला काम करण्यासाठी राजकारणात आलं. एक दुसरं, अर्थातच दादा मुख्यमंत्र्यांनाच टार्गेट करणार, कारण का जेव्हा तो LOP दादा लीडर ऑफ ऑपोजिशन आहे त्याचा इक्वल कोण आहे तर मुख्यमंत्रीच ना. आणि मुख्यमंत्रीच हे म्हणजे मेन फेस सरकारचा कोण आहे तो मुख्यमंत्रीच. पण त्याच वेळेस देवेंद्र फडणवीस विरुद्ध शरद पवार हा वाद एकाएकी गेल्या महिनाभरामध्ये रंगलेला आहे. देवेंद्र फडणवीस एकही संधी शरद पवारांना टार्गेट करण्याची सोडत नाही आहेत. मागचे विषय उकरून काढतायत जेणेकरून शरद पवारांनी रिॲक्ट व्हावं. परवाची शरद पवारांची जी पुण्यातली पत्रकार परिषद आहे तिथे शरद पवारही रिॲक्ट झालेले आहेत. म्हणजे एकीकडे देवेंद्र फडणवीस विरुद्ध शरद पवार हा सामना रंगतोय. लीडर ऑफ ऑपोजिशन विरोधी पक्षनेते अजित पवार मात्र सायलेंट आहेत देवेंद्र फडणवीसांवर. मला नाही असं वाटत. मला वाटतं माननीय प्रधानमंत्र्यांनी ते सुरू केलं. तुम्हाला प्रधानमंत्र्यांना सोडता येणार नाही. माननीय प्रधानमंत्री माननीय देवेंद्रजी हे दोघं मिळून पवार साहेबांवर अटॅक करतायत. दोघं. तुम्हाला माननीय प्रधानमंत्री ह्याच्यातून नाही का, इट्स नॉट देवेंद्र फडणवीस वर्सेस शरद पवार. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की पंतप्रधानांसाठी बॅकअप फोर्स देवेंद्र फडणवीस देत आहेत अगेन्स्ट शरद पवार. नाही, शक्यता नाकारता येत नाही, कारण का सुरुवात माननीय प्रधानमंत्र्यांनी केली. पण आता राज्यामध्ये सामना तर फडणवीस विरुद्ध शरद पवार. पहिलं पवार साहेबांनी प्रधानमंत्र्यांना उत्तर दिलं.
प्रधानमंत्र्यांनी पहिले आरोप केले. तुम्ही प्रेस जर पाहिली असेल तर पहिलं महाराष्ट्रामधली होम मिनिस्ट्रीची माहिती ती पहिली त्यांनी सांगितली, जी चिंताजनक आहे, कारण का ती महिलांबद्दल आहे या राज्यातल्या, पहिला मुद्दा. त्याच्यानंतर त्यांनी सविस्तर माननीय प्रधानमंत्री जे काय बोलले त्याच्यावर पवारसाहेब बोलले, त्याच्यानंतर ते देवेंद्रजी बोलले त्याच्याबद्दल बोललेले आहेत. अशी मला जे काय आठवतं आहे त्या प्रेसबद्दल एक. त्याच्यामुळे अर्थातच भारतीय जनता पक्षाला सगळ्यात जास्त, मी परवाही बोलले की ऑब्सेशन किंवा सगळ्यात मोठा चॅलेंज जर कोण वाटत असेल तर ते अर्थातच आदरणीय पवारसाहेब आहेत ना. तर त्यांनी कशाला त्यांच्यावर एवढी टीका केली असती. म्हणून माझं म्हणणं आहे की आंब्याच्या झाडालाच दगडं मारतात ना, बाबळीला थोडी कोणी मारतात. राष्ट्रीय पातळीवरती 16-17 पक्ष जे विरोधी ऐक्य करतायत पाटणाच्या निमित्तानं पुढे आला. आता 13-14 जुलैला बेंगळुरूमध्ये सुद्धा बैठक आहे. तर ते राष्ट्रीय ऐक्य हे भाजप विरोधात आहे, बरोबर आहे. आणि महाराष्ट्रामध्ये ही महाविकास आघाडी आहे जिथे हे 3 पक्ष एकत्र आहेत. तुम्हाला हेच सेटअप 2024ची लोकसभा आणि 2024ची विधानसभा बघायचं आहे? हो अर्थातच ना, त्याच्यासाठीच ते सगळं चाललंय, नाही तर कशासाठी. मग ते बघायचं असेल तर महाविकास आघाडीमध्ये अजित पवारांचा रोल तुम्ही काय बघता? पक्ष संघटनेत काम करणारे नेते की विरोधी पक्ष नेते? दादा विरोधी पक्ष नेता असला तरी दादा संघटनेला वेळ देतोच. ते काय असं नाही आहे की तुम्ही अकाउंट्स डिपार्टमेंट बघताय का मार्केटिंग बघताय. राजकारणात असं नसतं. ही काही कॉर्पोरेट नाही आहे, हे राजकारण आहे. त्यांना कदाचित असं वाटतंय की माझी जी पक्षासाठीची सर्व्हिस आहे ती टेकन फॉर ग्रांटेड झाली आहे आजवर, आता मला पक्षात अधिकारवाणीनं काम करू द्या. पण पक्ष आम्हाला सगळ्यांना आम्ही पक्षामध्ये सेवा करण्यासाठी आलो आहे. पक्ष आम्हाला आई आहे. आईने आपल्याला टेकन फॉर ग्रांटेड नाही करायचं तर कोणी करायचं? हा एक $1 मिलियन क्वेश्चन आहे, नेहमीचा रुटीन आहे, गुळगुळीत प्रश्न आहे, बटबटीत झालेला आहे. तरी विचारतो, काका पुतण्यांमध्ये सगळं काही आलबेल आहे? अर्थातच. म्हणजे मला आश्चर्य असं वाटतं, आधी ते माझ्या आणि दादामध्ये असायचं, आता बाबा आणि दादांमध्ये असतं. म्हणजे मला असं वाटतं पवार फॅमिलीबद्दल काही ना काहीतरी चर्चा झाल्याशिवाय महाराष्ट्रात किंवा देशात कोणाला असं चमचमीत मजाच येत नाही. बरं ताई, शरद पवारांनी महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी केला होता. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री बनले. 2.5 वर्षानंतर ते सरकार कोलॅप्स झालं. का कोलॅप्स झालं तर शिवसेनेमध्येच बंड झालं. आज 1 वर्ष झालं या सरकारला आणि तुम्ही सुद्धा सातत्यानं टीका करत असता. तुम्ही या 1 वर्षाचं कामगिरीचं मोजमाप कसं करता या सरकारच्या? एक तर दादानी कालच एक अतिशय चांगलं सविस्तर आर्टिकल लिहिलं आहे या सरकारच्या अपयशावर. ते एक वाचलं ते खूपसं चित्र तुम्हाला क्लिअर होईल. पण मला 3-4 अतिशय कुठलाही आरोप न करताना मला महाराष्ट्रासमोर जी आव्हानं दिसतात, म्हणजे मी सत्तेत असते किंवा विरोधात असते तरी माझं हेच मत आहे की एक तर आज राज्य आणि देशासमोर महागाईचा अतिशय मोठं आव्हान उभं आहे. एकीकडे शेतकऱ्याकडे गेलं की त्याला दुधाला भाव मिळत नाही, पण शहरांमध्ये दूध स्वस्त नाही आहे. टमाट्याचे भाव गगनाला भिडले, कांद्याचं तेच आहे, सोयाबीनचं तेच आहे, कपासाचं तेच आहे. त्याच्यामुळे आज मला विचाराल तर ह्या देशातला बळीराजा हा अडचणीत आहे. खूप मोठं आव्हान आपल्यासमोर आहे. एक, तांदूळ आणि गव्हाची प्रोडक्टिव्हिटी ही यावर्षी कमी झाली आहे, स्टॉक्स ही कमी झाले आहेत. हा सगळा केंद्र सरकारचा डेटा आहे. मी कुठलाही खोटा आधी कधी आरोप कुणावर करत नाही, कारण का आपली क्रेडिबिलिटी एट स्टेक असते. त्याच्यामुळे गैरसमज करू नका. हा सगळा डेटा पार्लमेंट आणि वर्तमानपत्रात आलेला आहे. त्याच्यामुळे मला असं विचाराल तर मला ॲग्रिकल्चर, प्रोडक्शन आणि शेतकरी ह्याच्यामध्ये पूर्णपणे केंद्र आणि महाराष्ट्र सरकार अपयशी ठरलेलं आहे. पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा की केंद्र सरकारने सांगितलं वी विल डबल द इन्कम ऑफ फार्मर्स. त्याच्यात डबलिंग तर झालंच नाही, कमीच झालं असेल कोण. एक, महागाई ही प्रचंड झालेली आहे. सिलेंडरचा भाव आणि रशियाबद्दल एवढं नेगोशिएशन करून केंद्र सरकार कौतुक करतं ऑइलबद्दल, पण मग तो बेनिफिट तुम्ही कस्टमरला का नाही देत? आज सर्वसामान्य मायबाप जनतेला एवढी महागाईची अडचण असेल तर पेट्रोल डिझेलचे भाव का नाही तुम्ही कमी करत? मग इलेक्शन आले उत्तर प्रदेशचे की तेव्हा भाव कमी झाला. नंतर एव्हरीथिंग कॅनॉट बी इलेक्शन वोट ड्रिव्हन. माणसं आहे तोही. तुम्हाला फक्त सरकार मोडायची आहेत, जोडायची आहेत, सत्तेत यायचं आहे, पण बाकीचा सर्वसामान्य भारतीय भरडला जातो आहे त्याचं काय? त्यामुळे महागाई हा मुद्दा, म्हणजे शेतकरी, महागाई. तिसरं, बेरोजगारी. आज कुठल्याही कंपनीला तुम्ही विचारा, कुठल्याही बँकेत विचारा, 300 जागा असल्या तर 30,000 ॲप्लिकेशन्स येतात सरकारी नोकऱ्यांसाठी. तेच त्यामुळे बेरोजगारी ही खूप मोठं. आणि हे मी म्हणत नाही, सरकारचा डेटा, केंद्र सरकारचा डेटा भाग हायेस्ट
लेवलला आज हे चाललेलं आहे. चोऱ्या क्राईम किती वाढलेलं आहे. मी सरकारला जबाबदार म्हणत नाही आहे की होम मिनिस्ट्री काय करते, इतकं लिमिटेड नाही आहे ते. इट्स अ व्हेरी कॉम्प्लिकेटेड इशू. एकीकडे होम मिनिस्ट्रीच्या धाकच नाही राहिला हे सत्य आहे, पण त्याच्याबरोबर हा अनरेस्ट येतोय कुठून? हा इकॉनॉमिकल अनरेस्ट आहे. खास करून पुण्यामध्ये ज्या 2 घटना घडल्या, दर्शना नुसता पवार आणि पुण्यात कोयता नाही. हल्ला, नुसत्या पुण्यात नाही आहे, तुम्ही राज्यात देशात बघा. क्राईम कधी वाढतो? जेव्हा इकॉनॉमिक अँड सोशल अनरेस्ट असतं. मग तो अनरेस्ट कमी करण्यासाठी केंद्र सरकार काय करतं? तर काहीच नाही. त्याच्यामुळे पॉलिसी पॅरालिसिस फॉर मॅनेजिंग इन्फ्लेशन अँड ग्रोथ इज अ प्रॉब्लेम. आणि हे 5 ट्रिलियन इकॉनॉमी वगैरे, हा ज्याला थोडं इकॉनॉमिक्स कळतं, मी काही इकॉनॉमिक्स वगैरे नाही, एवढी हुशार नाही आहे मी, ज्याला थोडंसं हे फायनान्स कळतं, $5 ट्रिलियन इकॉनॉमी ही काही झालंच तरी झालीच असती. एवढं इकॉनॉमिक्स आपल्याला सगळ्यांना कळतं. 10 केली असती तर मान गए, 5ला तुम्ही काय सांगताय? अँड व्हॉट आर नंबर सेइंग? तुम्ही RBIचे स्टेटमेंट्स बघा ना रेग्युलर. मॉनिटाईज डिमॉनिटाईज, कर्नाटका हरल्यावर त्या बातम्या कमी करण्यासाठी 2000ची डिमॉनिटाईज. काय गरज होती 2000? टायमिंग बघा ना तुम्ही. डिमॉनिटायझेशन ऑफ 2000 रुपी. एक तर तुम्ही आणलीच कशाला? आणि ब्लॅक मनी कमी करण्यासाठी आणखीन मोठी नोट आणणं. आय मीन हास्यास्पद आहे या काही काही. महाविकास आघाडी इंटॅक्ट राहील असं वाटतं, किंवा मोदी शहा ज्या पद्धतीनं प्रयत्न करतात अजूनही मातोश्रीनं आपल्या सोबत यावं असं चर्चा असते. तुम्हाला असं वाटतं हे 3 पक्ष शेवटपर्यंत एकत्र राहतील? आमच्याकडून तर सगळे प्रयत्न होतीलच, कारण का ही काळाची गरज आहे. हे काय आमचा वैयक्तिक स्वार्थ सत्ता ह्याच्यासाठी नाही आहे. ज्या पद्धतीने दुर्दैवाने जेव्हा 2014मध्ये आले होते, काय त्यांचं स्लोगन हिअरिंग होतं? ना खाऊंगा ना खाने दूंगा, बहुत हो गई महंगाई की मार अब की बार, बेटी बचाओ बेटी पढाओ. हे सगळ्या गोष्टी तुम्ही काढून बघा ना. 9 वर्षानंतर खरंच ज्या पद्धतीने ऑलिम्पिकमध्ये ज्या मुलींनी एवढं कर्तृत्व दाखवलं, त्यांना कसं वागवलं? महंगाई की मार, सिलेंडरचा भाव काय आहे आज? 2 कोटी नोकऱ्या दरवर्षी देणार झाल्या का जनरेट? लेट्स गेट सिरियस. हे आम्हाला वैयक्तिक मोदीजींच्या विरोधात नाहीच होत. आम्ही काय कारण आम्हाला वैयक्तिक असायचं? दिस इज पॉलिसी. ज्या पद्धतीने दडपशाही, लोक घाबरतात या देशात. पत्रकार घाबरतात, बिझनेसमॅन घाबरतात, दबत्या आवाजात सगळे बोलतात. ज्या पद्धतीने एजन्सीजचा वापर होतो आहे, आजपर्यंत या देशामध्ये असा एजन्सीजचा वापर कधीच झालेला नाही. आणि खाऊंगा ना खाने दूंगा म्हणायचं, एजन्सीजचा वापर करायचा. जेव्हा तो भारतीय जनता पक्षात जातो, मग एजन्सीची फाईल कुठे जाते? ती वरती माळ्यावर ठेवली जाते. आणि विरोधात राहिला तर तुम्हाला जेलमध्ये टाकावलं, तर हा कुठला न्याय मला? कारण का एजन्सी बिचारे काम करतात, एजन्सीची चूकच नाही आहे. एजन्सीच्या मागे जो अदृश्य हात आहे, तो अदृश्य हात हे एजन्सीजला करायला लावतो. आताही वर्धापन दिनाच्या भाषणामध्ये अजित पवारांनी असं म्हणले की शरद पवार हे कितीतरी उजवे नेते आहेत, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल यांच्यापेक्षा. आपल्याला एक हाती सत्ता मिळवता आली नाही, हे आपलं अपयश आहे, ते आता धुवून काढायचं आहे. शरद पवारांना काय वाटलं असेल? नाही, त्यांना काय इतकं वाटत नाही. ते 4 वेळा मुख्यमंत्री झालेत, अनेक वर्ष केंद्रात मंत्री झालेत. मला नाही वाटत त्यांना काय फार त्याचं वाईट वाटलं. आणि ते मिश्किलपणे घेतात ह्या सगळ्या गोष्टी. नाही, ते वास्तव तेच जगतात. बरं ताई, आत्ता एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे, ती ही आहे की राष्ट्रवादी काँग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष येईल. मला तुम्हाला या निमित्तानं एक प्रश्न आणि एक उपप्रश्न विचारायचा आहे. प्रदेशाध्यक्षपद बदलवलं जाईल का? आणि प्रदेशाध्यक्षपदी नवी व्यक्ती येणारी असेल तर ती अजित पवार असेल का? दोन्हीचं उत्तरं माझ्याकडे नाही आहेत. कारण हा दडपशाहीचा पक्ष नाही आहे, हा लोकशाहीचा पक्ष आहे. जे काही निर्णय होतात ते सगळ्यांशी बोलून होतात. अर्थातच पक्षात मीटिंग होईल, मीटिंगमध्ये सविस्तर सगळ्यांचं म्हणणं ऐकवलं जाईल आणि मग निर्णय होईल. आणि तुम्ही फक्त दादाबद्दल बोलताय, तुम्ही भुजबळ साहेबांचा प्रश्न का नाही? कारण का भुजबळ साहेबांनीही म्हणलं, वक्तव्य केलेलं आहे. हो, त्यांनी तर ओबीसी प्रदेशाध्यक्षाची मागणी केली आहे. मग जसं दादाचं ऐकलं जाईल तसं भुजबळ साहेबांचं पण पक्षाने ऐकून घ्यायला पाहिजे. हो, भुजबळ साहेबांचं यासाठी पक्षाने ऐकलं पाहिजे. पहिल्यांदा उपमुख्यमंत्रीपद त्यांनाच दिलं गेलं होतं 1999ला. आणि ते जर का म्हणत असतील तर मग त्यांचंच नाव चर्चेत येईल. नाही, माझं म्हणणं असं नाही आहे म्हणूनच करायला पाहिजे. नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचे खूप सिनियर आणि अतिशय महत्त्वाचे नेते हे भुजबळ साहेब आमच्यासाठी आहेत. त्याच्यामुळे त्यांचं जे काही मत आहे ते अर्थातच पक्ष आणि लोकशाहीने पक्ष चालतो ना, त्याच्यामुळे आदरणीय भुजबळ साहेबांचं आणि दादांचं जे काही वक्तव्य आलंय त्याची सविस्तर चर्चा झालीच पाहिजे पक्षामध्ये. ताई, हा शेवटचा आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. इथून पुढे जेव्हा तुम्ही कार्याध्यक्ष बनला,
आणि नरेंद्र मोदींनीच तुम्हाला सर्टिफिकेट दिलं आहे की तुम्हीच आता शरद पवारांच्या वारसदार, तर तुमची भूमिका ही पक्षामध्ये वाढत जाणार आहे. पण तुमचं निर्णय हेही पक्षाला मान्य करावे लागणार आहेत. तर अशा वेळेस तुम्ही किती सेफ जर्नी बघताय पुढची पक्षामध्ये? एक तर मी स्वतःला शरद पवारांचा वारसदार समजत नाही, कारण मी ज्या संस्कृतीत वाढलेले आहे त्याच्यामध्ये आदरणीय पवारसाहेब आणि चव्हाण साहेबांचं जे नातं आहे तो त्या पद्धतीचा वारसदार असला पाहिजे, ज्याचं रक्ताचं नातं असलंच पाहिजे असा माझा कुठलाही आग्रह नाही. त्याच्यामुळे मी वारसदार आहे असं मी स्वतः समजत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जेव्हा जेव्हा जी जबाबदारी विश्वासाच्या नात्याने मला देईल ती मी पूर्ण निष्ठेने प्रयत्न करीन. माझे 100% नाही 1000% टाकून कष्टाने खऱ्या योग्य मार्गाने ती जबाबदारी घेऊन मी पक्षाला रिझल्ट द्यायचा प्रयत्न नक्की करीन. पण तो जो काही निर्णय असेल माझ्या जबाबदारीचा तो पक्ष घेईल, मी कधीच घेणार नाही. आणि कुठलीही वस्तू माझी आहे असं मी कुठल्याच बाबतीत समजत नाही, फक्त नवरा आणि मुलं सोडून. ताई, जर का टीकाकारांनी आणि आरोप करणाऱ्यांनी किंवा विरोधकांनी उद्या जाऊन अजित पवार विरुद्ध सुप्रिया सुळे हा सामना रंगवायला घेतला तर तुमची भूमिका काय असेल? हे कधीच होणार नाही, हे रेकॉर्ड करून ठेवा. हा प्रश्न म्हणून मी कॅमेऱ्यात बघून सांगते, अजित पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असं 8 नाही 10 जन्मात होणार नाही. कारण का दादा माझा मोठा भाऊही आहे, माझा नेताही आहे आणि माझ्यावर आणि दादावर जे संस्कार झालेत हे कुठल्या पदासाठी नाही. आम्ही दोघंही राजकारणात तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी दोघं आलेलो आहोत, एकामेकाची उडीदोडी काढण्यासाठी नाही आलेलो. त्याच्यामुळे आणि हे फक्त दादाचं आणि माझं नाही आहे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्याबद्दल मला तेच माझ्या मनात त्यांच्याबद्दल आहे. ताई, तुम्ही वेळात वेळ काढून ही मुलाखत दिली त्याबद्दल लोकमत परिवाराच्या वतीनं धन्यवाद.